कोकणात होळी आणि शिमग्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। ठाणे परिवहन विभागातर्फे होळी आणि शिमग्यासाठी 11 ते 13 मार्च या कालावधीत सुमारे 85 बसगाड्यांचं नियोजन करण्यात आलं आहे। यातील 70% गाड्यांचं आरक्षण पूर्ण झालं असून उर्वरित गाड्यांची आरक्षणाची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती ठाणे एसटी विभागातर्फे देण्यात आली आहे। होळी सणाच्या मुहूर्तावर साजरा केल्या जाणाऱ्या शिमगोत्सवासाठी कोकणवासी आपल्या कुटुंबियासह गावी आवर्जून जातात। शिमगोत्सवासाठी कोकणात आपल्या मूळ गावी जाणाऱ्या नागरिकांसाठी एसटी रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून अतिरिक्त गाड्या उपलब्ध करून देण्यात येतात। मात्र तरीही अनेकदा प्रवाशांना गर्दीचा सामना करावा लागतो। यासाठी परिवहन विभागाकडून आगाऊ आरक्षण, समूह आरक्षण, शहरातच एसटीची सुविधा उपलब्ध करून देणे यांसारख्या अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत। याला प्रवाशांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं मागील 2 वर्षात दिसून आलंय। 11 मार्च ते 13 मार्च या 3 दिवसांच्या कालावधीत कोकणातील विविध तालुक्यांमध्ये या गाड्या धावणार आहेत। तर प्रवाशांची अधिक मागणी असल्यास अधिक गाड्यांचे नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती ठाणे विभागीय परिवहन अधिकारी धनंजय शिंदे यांनी पत्रकारांना दिली आहे। कोकणात जाणाऱ्या गाड्यांचे जिल्ह्यातील विविध आगारांमधून 70% आरक्षण पूर्ण झालंय, तर प्रवाशांच्या मागणीनुसार गाडीचे समूह आरक्षण देखील केलं जातं। यामध्ये समूह आरक्षण केलेल्या प्रवाशांच्या शहरात बस थेट जाऊन त्यांना तेथून त्यांच्या इच्छितस्थळी पोहोचवते। सद्यस्थितीत ठाणे एसटी विभागातून सुमारे 10 गाड्यांचे समूह आरक्षण पूर्ण झालं आहे।